बँकिंग कायदा सुधारणा विधेयक 2024 सादर करतील। नागपूर महानगरपालिकेतील 3805 ऐवजदार कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारसी लागू व्हाव्यात यासाठी त्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यात येईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली आहे। याबाबतची लक्षवेधी सूचना प्रवीण दटके यांनी उपस्थित केली होती। नागपूर शहरात गोंड राजे बख्त बुलंदशहा यांच्या समाधीचं सुशोभीकरण करण्यासाठी आवश्यक 9,72,00,000 रुपये नागपूर सुधार प्रन्यासला लगेच दिले जातील आणि त्या परिसरात असणारी अतिक्रमणं तातडीनं हटवली जातील अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली। याबाबतची लक्षवेधी सूचना भीमराव केराम यांनी उपस्थित केली होती। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे श्री बसवेश्वर महाराज आणि संत चोखामेळा यांचं स्मारक उभं करण्यात येणार असून त्यासाठी 1 महिन्यात समिती गठन करण्यात येईल आणि त्यासाठी बैठक आयोजित केली जाईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली। याबाबतची लक्षवेधी सूचना विजय देशमुख यांनी उपस्थित केली होती। त्यावर समाधान अवताळे यांनी उपप्रश्न विचारले। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात पाणी मिळावं यासाठी कुकडी प्रकल्पाचं पाणी देण्यासाठी पाण्याचं फेरवाटप करावं लागेल यासाठी बैठक आयोजित करण्यात येईल अशी माहिती कृष्णा गोदावरी खोरे विभागाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली। याबाबतची लक्षवेधी सूचना नारायण पाटील यांनी उपस्थित केली होती। पाहूया विधानसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण। अनेक फोटो लावले गेलेले आहेत तर अशा पद्धतीने हे गंभीर स्वरूपाचे अध्यक्ष महोदय खूप गंभीर स्वरूपाची बाब आहे। प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी जव्हारमध्ये या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी कामं होता सर ती कामं एकाच म्हणजे काय की एकच काम अनेक रस्त्यांना त्या ठिकाणी दाखवले गेलेले आहेत। तर माझी विनंती आहे की या बाबतीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रिमंडळाला माझी विनंती आहे की आपण SITची आपण त्या ठिकाणी गठीत करणार आहात का? सन्माननीय सदस्य, सन्माननीय अध्यक्ष महोदय, अशी बाब जर आपण सांगता असं जर सत्य असेल तर मी आजच त्यांना खाली आदेश करतो की त्याचा अहवाल आम्हाला लवकरात लवकर देऊन त्याचं समजा 2-3 दिवसात तसं आढळलं तर आम्ही त्याची SITची पण घोषणा लवकरात लवकर करू तिथे 100%। ठीक आहे। जयंत पाटील साहेब। अध्यक्ष महोदय, सन्माननीय राजेंद्र गावित सदस्यांनी प्रश्न विचारलेला आहे, पण माझं बांधकाम विभागाचे मंत्री महोदयांना विनंती आहे की आता आपण तिथं वाढवण बंदर करणार आहे आणि जसं JNPT झाल्यावर उरण आणि आसपासच्या भागात विकास JNPT झाल्यावर अजूनही आपण करतोय। मला वाटतं सरकारने प्रोएक्टिव्ह स्टेप घेऊन या सगळ्या जिल्ह्यामधले सर्व रस्ते हे शक्य असतो तर कॉन्क्रीटचे किंवा डांबरी हे आता करण्यासाठी एक मोठा धडक कार्यक्रम हातात घ्यावा। पाये असेल तर JNPTलाच ते काम मला वाटतं मिळालेलं आहे, तर त्या पोर्ट ऑथॉरिटीचे पार्टनरशिप आणि आपली पार्टनरशिप अशी करायची काहीतरी व्यवस्था करावी। कारण इथं पुढं 3री मुंबई किंवा 4थी मुंबई जी आपण म्हणतोय ते मला वाटतं उद्योग मंत्री पण इथं आहेत, त्यांचंही स्वप्न तिकडे पुढचा इंडस्ट्रियल ग्रोथ करायचा असेल आणि म्हणून माझी विनंती आहे की यासाठी धडक कार्यक्रम करून दरवर्षी 200 कोटी रुपये किंवा 300 कोटी रुपये देऊन जे निग्लेक्टेड रस्ते आहेत ज्याची मागणी कदाचित आज नसेल पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्याच पालघर जिल्हा हा आता अर्बनायझेशन वाढेल तर आत्ताच काळजी सरकार घेईल का आणि त्यासाठी काय उपाययोजना करेल? सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी विषय उपस्थित केलेला, तर खरोखरच पालघर जिल्हा इथे आणखीन काम करण्याची गरज आहे हे मान्य आहे, पण जे कुठलेही मागण्या सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी घेतलेल्या आहेत त्याला काही रस्ते हे MSRDC मध्ये येतात, काही जिल्हा परिषद मध्ये येतात आणि काही PWDचे आहेत। म्हणून याला निर्णय आजच्या आज घेणं थोडंसं अवघड आहे, पण या सर्व विभागांची बैठक एकत्र घडवून आणून असं काही निर्देश करता आलं किंवा असं काही अहवाल आपल्याला मागणी सन्माननीय मला वाटतं याच्यात 26% स्टेक MMBचा आहे। राज्य विधान परिषदेत आज सकाळच्या विशेष